जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. देव नेमका कुठे आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आता म्हटलं गेलेलं आहे की देव चराचरात आहे, देव कणाकणात आहे. देव मूर्तीत न मावे, तीर्थक्षेत्रात न दावे. देव आपण आता आहे, शिर झुकवून आप आहे. तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही. म्हणजे माणसा माणसात देव आहे आणि तो देव ओळखायला आपण शिकलं पाहिजे. याच कवितेतल्या आणखीन एका कडव्यात गदिमा असं म्हणतात, देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत. देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण. काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही. आपण पाहिलं तर काळ लोटला, युग बदलली, परंतु देव आहे तसाच राहिलेला आहे आणि तो तसाच राहील. भक्त भक्ती आणि भगवंत ही शृंखला, ही साखळी अगदी तशीच अबाधित आहे आणि तशीच ती राहणार आहे. भक्ती मार्गावरून पुढे जात आजच्या भागाची आपण लगेचच सुरुवात करूया. राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी. तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्वसाथे आदर बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर. तुहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय राम, जय जय राम. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्ताईसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्ताईसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारून जय आशा पाश निवारो, जय आशा पाश निवारो. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय त्यांचा झाला नारायण. आवडे जन धन माता पिता, आवडे जन
त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जन धन माता पिता नावडी जन धन माता पिता नावडी जन धन माता पिता निर्वाणी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय म्हणे सत्य कर्म भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे गायलिया भय नरकादाने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण आवडे जन धन माता पिता नावडी जन धन माता पिता नावडी जन धन माता पिता विठ्ठल 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 हा विठ्ठल हा विठ्ठल पुंडली गर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगत भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय सब संतन की विठ्ठल 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 भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनिया विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोन देही तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय घातलिया भय नरकची जाणे घातलिया भय नरकची जाणे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पांडुरंगा करू प्रथम नमः करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संताची जा दुसरे चरण संताची जा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसी घेतलेला अभंग गाथा मूर्ती जगद्गुरु संत तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणांचा आणि भक्ताची शाश्वत लक्षण सांगताना आपलं लक्षण कोणतं असावं हा सांगणारा अभंग विठ्ठल सुजन सज्जन मायबाप श्रोते हो, आज आपण सर्वच या ठिकाणी मराठ्यांची राजधानी असणाऱ्या या सातारा शाहू नगरीमध्ये संत नगरी आध्यात्मिक ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तित्व असणारे आदरणीय बापू चोरगे आणि परिवार यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. नक्की कीर्तनं कशासाठी, माणसाचा जन्म कशासाठी, कशासाठी माणसानं जगायचं आणि जगण्याचं कार्य काय हा सांगणारा अभंग विठ्ठल सुजन सज्जन मायबाप श्रोते हो, तुकोबाराय सांगतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त असे आहेत की जे देहानं उदास झालेले आहे, देहाची भावनाच राहिलेली नाही, देह उदास झालेला आहे. गेले आशापाश निवारून या, त्याच्या जीवनातले सगळे आशापाश निवारून जातात. कुठलाच आशापाश भगवंत ठेवत नाही, पण त्यासाठी भक्ती ही देहानं उदास असली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा विषय नारायण झाला, संतांचा विषय नारायण झाला, भगवंत झाला. ना आवडे जन धन माता पिता, काहीच आवडत नाही, जन आवडत नाहीत, धन आवडत नाहीत. अगदी तुकोबाराय सांगतात की माता पिताही आवडत नाही. म्हणजे भक्त त्या धारिष्ट्याला पोहोचलेले आहेत, त्या आज्ञेला पोहोचलेले आहेत, त्या साधनेला पोहोचलेले आहेत की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा जीवनाचा विषयच नारायण झालेला आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणीच्या क्षणी भगवंत मागे पुढे उभे राहतात. काहीच साकडे पडो न देही, जीवनात संकट येतील, वेदना येतील, यातना येतील, पण तिथं तू थांबू नकोस. अशा वेळेला तुझ्यातला संयम धारिष्ट्याचा ठेव, त्या धारिष्ट्याच्या संयमासाठी भगवंत उभा राहील, फक्त तुझे प्रयत्न हरून देऊ नकोस. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो न देही. निर्वाणीच्या क्षणी भगवंत मागे पुढे उभा राहतो, कुठलंच साकडं पडत नाही जीवनाला. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आयुष्यात चांगल्या कर्मासाठी उभा राहा, सत्य कर्मासाठी उभा राहा. तुझं नाव चांगल्या कामासाठी, चांगल्या कर्मासाठी येऊ देत, असं चांगलं जीवन जग, अन्यथा घातली अभय नरकची जाणे. विठ्ठल माऊली, माणसाचा जन्म कशासाठी आहे नक्की, कशासाठी माणसानं जगायचं, या जगण्याचं धारिष्ट्य काय आहे, या जीवनाचं इप्सित काय आहे, या जीवनाची फलश्रुती काय आहे, हे तुकोबाराय सांगतात. विठ्ठल आई, बाबा, आई, अगं माझी अशी इच्छा आहे आई की माझ्या माईबापाला काशीची यात्रा घडावी. आई, अगं लेकरानं जन्माला येऊन आई बापासाठी जगायचं असतं, हे आपल्याला संत सांगून गेले. आई, जर जगता आलं माई बापासाठी तर माझ्या आयुष्याचं इप्सित साध्य होईल. आई, बाळ,
बाळ, अरे आम्ही पडलो म्हातारे. आम्हा सारख्या आंधळ्या माणसाला कुठं घेऊन जाणार रे तू? आई, आई, अगं कदाचित तू डोळ्यांनी आंधळे असशील ग, पण आई बापाचं हृदय मात्र डोळस असतं ग. आई बापाचं हृदय डोळस असतं. आई बाप डोळ्यांनी तर मुलाला पाहतातच, पण त्याही पलीकडं आई बाप हृदयापासून मुलं जपतही असतात. आई जन्माला यावं आणि मायबापासाठी लढावं, जगावं. आई, मी तुमच्यासाठी कावड करीन. आई, मी तुमच्यासाठी ती कावड खांद्यावर घेईन आणि काशीच्या यात्रेपर्यंत तुम्हाला पोहोचवेन. त्या भक्तानं कावड करावी, ती कावड खांद्यावरती घ्यावी आणि आपल्या मायबापाला त्या कावडीमध्ये बसवून हा बालक काशीच्या दिशेनं चालावा. चालता चालता ऊन वारा पाऊस याच्या ठेचकळत ठेचकळत चालता चालता ठेच लागावी आणि पडावंसं व्हावं. बाळ, बाळ श्रावणा, बाळ श्रावणा, लागलं का रे बाळा तुला? लागलं का? आई, अगं देहाला कुठं लागतं का ग आई? देहाला नाही लागत आई. भक्त ऐसे जाना जे देही उदास. तसाच ऊन वादळ वाऱ्याच्या पावसातून तो श्रावण बाळ निघाला, पाऊलं चालायला लागला आणि चालता चालता येऊन भर दुपारच्या वेळेला एका झाडाखाली बसला. त्या झाडाच्या शेजारी निर्झरसा झरा वाहतोय. आई, आई, अगं तुला तहान लागली असेल का आई? बाबा, बाबा, तहान लागली असेल तुम्हाला बाबा. बाळ, अरे इतकं प्रेम दिलंस की त्या प्रेमानंच आमची तहान भागली रे. बाळ श्रावणा, आई, अगं मी कमंडलू घेऊन जातो आणि तुम्हाला पाणी घेऊन येतो आई. बाळ श्रावणानं कमंडलू घ्यावा आणि त्या झऱ्या निर्झर झऱ्याच्या जवळ जावं. एका बाजूला ती मुलं की ऊन वारा पावसाचा विचार न करता सुद्धा आपल्या मायबापासाठी चालत चालत पुढे जाऊन उन्हाचा वाऱ्याचा पावसाचा वादळांचा विचार करत नाहीत. ही अशी मुलं एका बाजूला. आणि आज आपल्या या भारत वर्षामधली मुलं अशी मुलं एका बाजूला की जी स्वतःच्या आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात. आज माझ्या भारताचा दैदिप्यमान इतिहास पाहिल्यानंतर हेच लक्षात येतं की या मातीकडे पाहिल्यानंतर आम्हाला बाळ श्रावणासारखी मुलं लेकरं दिसतात की जी स्वतःच्या आई बापालाच भगवंत मानून पुढे चालत असतात. ही भूमी आहे भक्त पुंडलिकांची, ही भूमी आहे ज्ञानोबारायांची, ही भूमी आहे तुकोबारायांची. आणि याच भूमीमध्ये असे भक्त घडत असतात की जे देहानं उदास होऊन पुढे जातात. देहाच्या उदासीनतेच्या भावनेनं बाळ श्रावण त्या निर्झर झऱ्याच्या काठाशी आला. हातात असलेला आपला कमंडलू बाळ श्रावणानं त्या पाण्यामध्ये बुडवला. बुडबुड बुडबुड बुडचा आवाज आला आणि त्या आवाजाच बरोबर तिथेच झाडाच्या फांदीवरती अयोध्येचा राजा दशरथ बसलेला. त्याच्या लक्षात आलं की अरे कुणीतरी एखादं सावज खाली आलेला आहे. त्या सावजाचा आवाज येतोय, त्या सावजाचा आवाज येतोय. आणि त्या सावजाच्या आवाजाच्या दिशेनं राजा दशरथानं भात्यातला बाण काढला आणि तो बाण तीर धरून एक ठोक सपकन बाण सोडला. वाऱ्याच्या वेगानं तो बाण गेला आणि हातात कमंडलू असणाऱ्या बाळ श्रावणाच्या कंठात घुसला. आई, बाबा, आई, राजा दशरथाच्या लक्षात आलं अरे अरे आपल्या हातनं हा कुणीतरी मनुष्य प्राण्याचा आवाज आहे. लगबगीनं राजा खाली उतरला, धावत पळत गेला
आणि त्या लेकराला पाहतो. भगवंता, भगवंता, माझ्या हातून हे काय केलंस भगवंता? एक सुकुमार बालक माझ्या हातून मारलास भगवंता. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी भगवंता. राजन, 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 तुमच्या डोळ्यातनं पाणी. राजन, राजन, रडू नका राजन. अरे अरे, मी राजा दशरथ, अभागी राजा, माझ्या हातून बाळ मारला गेला. राजन, माणसं देहानं मरतात, विचारानं माणसं कधीच मरत नाहीत. हो, देहाच्या पलीकडची भावना. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावक, न चैनम कलियोत्पानाप, न शोषयती मारुतः. गीतेतला श्लोक सांगतो राजन. माणसं देहानं मरतात, पण विचारानं माणसं अमर असतात. शस्त्रांनी माणसाला नाही मारता येत. राजन, माझे वृद्ध आई बाबा त्या झाडाखाली माझी वाट बघत बसलेत. माझ्या जीवनातला एकच आशापाश आहे, या कमंडलूतलं आपण पाणी घ्यावं आणि हे पाणी घेऊन राजन माझ्या मायबापाच्या मुखामध्ये ते पाणी जावं. बाळ श्रावणा, राजा दशरथानं श्रावण बाळाला मांडीवरती घेतलं, जवळ घेतलं, कवठाळलं. श्रावण बाळानं सांगितलं, माझ्या आयुष्यातला तोच सुखाचा क्षण असेल, या कमंडलूतलं पाणी माझ्या मायबापाजवळ जाईल. आशापाश. माणसाच्या जीवनात कुठला आशापाश बाबा? माणसं एखाद्या विवाहाला जातात, लग्नाला जातात, त्यांच्या मनातला आशापाश काय? यका माझ्या चपल्या कुठं ठेवल्या त्या? हा बरं, एवढंच नाही, आता तर आपल्याकडे अशी पद्धत आली आहे, माणसं जेवायला बसली की त्याच्या पाठीमागे एक पंगत उभी राहिलेली असते. म्हणजे एक पंगत बसणार आणि एक पंगत उभी राहणार. किती आपल्या आयुष्यामध्ये आशापाश आहे. माणूस आधुनिक जगात जगायला लागला, पण पूर्वीच्या सारखा स्वतःचं आरोग्यच हरवून बसला. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आधुनिकीकरण सगळ्या गोष्टींचं आम्ही घडवलं, पण ते घडत असताना पूर्वीसारखी प्रातःकाली सकाळी उठणारी माणसं आज कुठे दिसतात? नाहीत दिसत. पूर्वीसारखी सकाळी उठून सूर्यनमस्कार करणारी मंडळी आज आपल्याला कुठं दिसतात? रात्रीच्या जागायचं 1, 12, 2 पर्यंतची आपली संस्कृती, ही भारतीय संस्कृती जगाला एक प्रकारचा विश्वास देणारी आहे, आशावाद देणारी आहे, विचार देणारी आहे. आणि संतांच्या पायावरती चालत असताना स्वतःच्या मायबापाचं ऋण फेडणारी आहे. राजन, माझं एवढंच ऋण आहे, एवढाच जीवनातला आशापाश आहे की हे पाणी कमंडलूतलं माझ्या मायबापापर्यंत पोहोचावं. राजा दशरथानं हातात तो कमंडलू घेतला आणि हताश पावलांनी राजा दशरथ चालत 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 त्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध मायबापाच्या समोर उभा राहिला. बाळ, बाळ श्रावणा, अरे किती वेळ झाला, तू बोलत ही नाहीस. बाळ श्रावणा, काही चुकलं का रे आमचं? चुकलं का? नाही, मी बाळ श्रावण नाही, मी राजा दशरथ, मी राजा दशरथ. तुमचा बाळ श्रावण माझ्या बाणाच्या तीरानं मारला गेला. बाळ श्रावणा, बाळ श्रावणा, बाळ श्रावणा, अरे इतक्यातच आमची साथ सोडून गेलास. राजा, राजाने काय केलंस? नाही हो,
माझ्या हातून, हे चुकून माझ्या हातून घडलं. मला वाटलं सावं झालंय, मी तीर भात्यातला सोडला. पण दुर्दैवानं त्या सुकुमार बालकाच्या कंठात लागला. पण जाता जाता शेवटचा आशापाश बाळ श्रावणानं मला सांगितला, राजन, हे पाणी, ह्या कमंडलूतलं पाणी माझ्या माईबापापर्यंत पोहोचवा. माईबापाने हात पुढं करावेत आणि राजा दशरथानं ते कमंडलूतलं पाणी ओतावं आणि माईबापानं ते मुखाला लावावं. गेले आशापाश निवारुनिया. जर तुमची भक्ती शाश्वत असेल, भक्ती निष्ठावान असेल आणि देहाला बाण लागलेला असताना सुद्धा स्वतःच्या माईबापासाठी उभी राहणारी भक्ती असेल, तर तुमच्या मृत्यू समयी सुद्धा भगवंत उभा राहतो आणि जीवनातले सगळे आशापाश, जसे बाळ श्रावणाच्या जीवनातला आशापाश, या कमंडलूतलं पाणी माझ्या माईबापापर्यंत पोहोचावं. हा राजा दशरथाच्या रूपानं तो कमंडलू मायबापापर्यंत जातो आणि भक्त असणाऱ्या बाळ श्रावणाच्या जीवनातली शेवटची इच्छा, आईबापापर्यंत पाणी पोहोचण्याची, ही इच्छा पूर्ण होते. कधी? भक्ती जर देहानं उदास होऊन केली. भक्त ऐसे जादा जे देही उदास. त्याच्या जीवनात कुठलाच आशापाश घुसत नाही, शिरत नाही. सगळे आशापाश भगवंत निवारून टाकतो. जसं बाळ श्रावणानं या भारत मातेच्या विश्वात्मकाच्या व्याख्येसाठी, आई बाबाच्या रक्षणासाठी, आई बाबांच्या सेवेसाठी स्वतःच्या कंठात बाण खुपसून घेतला. आज या वेळेला माऊली मंडळी असं वाटतं की आज भारत मातेच्या पोटात अंधाराचा, अंधकाराचा, अविश्वासाचा, असंस्काराचा वारा या बाणाच्या वेगानं गचकन घुपसलेला आहे. हा घुपसलेला अंधकाराचा, असंस्काराचा वारा जर आपल्याला काढायचा असेल तर माऊली ज्ञानोबाराय असतील, माऊली तुकोबाराय असतील, किंवा त्याच संत चरणांच्या पावलावरून चालणारे हे इतिहासातले, रामायणातले सिद्धांत असतील, भक्त प्रल्हादासारखे हे पुन्हा पुन्हा भारतवर्षातील वृद्धाश्रमाचे टाळे लावतील. त्याच वेळेला आजच्या सांप्रत घडीच्या परिस्थितीमध्ये असलेला अंधकाराचा, अविश्वासाचा वारा दूर होईल आणि मग आमच्यातले सगळे आशापाश भगवंत निवारून टाकेल. हेच तुकोबाराय सांगतात. भक्ताईस जाना जे देगी उदास, 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 भक्ताईस जाना जे देगी उदास,
झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विषय नारायण झाला, भक्त प्रल्हादाचा विषय भगवंत झाला, नारायण झाला, मायबाप झाला, काशीचा विश्वनाथ झाला. आपला विषय काय? आपण कशासाठी जगायचं? माणसाचा जन्म कशासाठी आहे? आज पोरं सुशिक्षित होतात, शिकतात, आणि शिक्षित झालेली सुशिक्षित झालेली मुलं एस टीमध्ये जात असताना खिशातले असलेले रॅपर्स मुलं काढतात आणि एस टीमध्ये टाकतात. तिथंच वृद्ध असलेले बाबा ते रॅपर्स बघतात, ती कागदं बघतात आणि ती कागदं उचलतात आणि स्वतःच्या पिशवीत टाकतात. शिकायला जाणारी आमची मुलं खिशातली कागदं एस टीत टाकतात आणि एस टीमध्ये पडलेली कागदं मात्र वृद्ध माणसं उचलतात आणि ती स्वतःच्या पिशवीत टाकतात. मग मला सांगा, नक्की माणूस शिकला कुठला? शिक्षण हे केवळ आणि केवळ आपल्याला त्याच्या संख्या वाढवणाऱ्या डिग्र्या नको आहेत, तर शिक्षणाची शैक्षणिक वाढ ज्यावेळेला गुणात्मक होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं माणसं घडतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा विषय नारायण झाला. त्यांचा या अर्थात ज्ञानोबरायांचा, त्यांचा अर्थात जगद्गुरु संत तुकोबरायांचा, त्यांचा अर्थात कानोपात्रेचा, त्यांचा अर्थात चोखोबरायांचा, त्यांचा अर्थात संतांचा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख. कशासाठी संत जन्माला आले? वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. भगवंताच्या नावानं संत जन्माला आले. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. अरे संत कसे आहेत? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या अंगी जसे गुण आहेत तसे गुण संतांच्या अंगी आहेत. विठ्ठल विठ्ठल. विषय तो त्यांचा झाला नारायण. पण त्यांचा विषय नारायण झाला. अरे ज्ञानोबरायांच्या जीवनात दुःख आलं नाही का? ज्ञानोबरायांच्या जीवनात यातना आल्या नाहीत का? आल्या, पदोपदी आल्या. विठ्ठलपंत कुलकर्णी यांना आत्मसमर्पण करायला लावलं लोकांनी त्या काळात. आपल्या जाण्यानंतर तरी समाज आपल्या मुलांना स्वीकारेल म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी आत्मसमर्पण केलं. आमच्या मृत्यूनंतर तरी आमच्या मुलांना स्वीकाराल. संतांच्या इतक्या यातना जीवनात कुणालाच आल्या नाही. तो परवा मी एका घरामध्ये गेलो, नुकतेच आता 10वीचे निकाल लागले आणि या 10वीच्या निकालामध्ये एका पोराच्या घराच्या पायदारात आत ठेवल्याबरोबर घरातली सगळी माणसं बघितली. एखादं सुतक यावं तशी माणसं बसली होती. मी विचार केला, अरे नक्की झालंय काय इथं? काय झालंय नक्की? पण नंतर माझ्या मनात विचार आला आणि त्यातल्या एकानं सांगतो, अहो आमच्या मुलाला 10वीच्या परीक्षेत 98% मार्क मिळाले, 2% मार्क त्याचे गेले. अरे म्हणले 2% गेलेत, 98 मिळाले त्याचं सुख नाही. तिथूनच पुढच्या एका घरात गेलो. त्या घरातल्या माणसांकडे बघितलं. त्या दारामध्ये पाय ठेवता क्षणी त्या घरातली माणसं म्हटली, महाराज हा घ्या पेढा. म्हटलं कशाच? अहो म्हणले आमचा पप्या 35 मार्कानं पास झाला. एका विचार केला, एका घरामध्ये 98 मार्क पडलेत, त्या घरामध्ये सुतक पाळल्यासारखी माणसं बसतात आणि एका घरामध्ये 35 मार्क पडलेले टक्के असताना सुद्धा ते घर पेढं वाटतंय मंडळी. म्हणजे विचार करा, चित्ती असू द्यावे समाधान. संत शब्दांचं प्रयोजन का करतात? संत शब्द का वापरतात? तुकोबाराय सांगतात की चित्ती असू द्यावे समाधान. माणसानं समाधान मांडलं पाहिजे.
पूर्वीच्या काळी माणसं चालायची, नंतर सायकल आली, सायकल नंतर मोटरसायकल आली. माणूस तिथं थांबला का नाही, माणसानं कार घेतली, त्यानंतर माणूस विमानात फिरू लागला, त्याच्याही पलीकडे माणूस गेला, हेलिकॉप्टरमध्ये गेला. पण तरीही माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान राहिलं का? नाही मंडळी. आयुष्याचा विषय ज्या वेळेला भगवंत होतो, आयुष्याचा विषय ज्या वेळेला समाजकार्य होतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक होतं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. आयुष्यामध्ये विषय महत्वाचा आहे. संतांचा विषय भगवंत झाला, संतांचा विषय समाज झाला. 1632ला ज्या वेळेला दुष्काळ पडला, त्यावेळेला जगद्गुरू संत तुकोबरायांनी स्वतःच्या घरातली सगळं अन्नधान्य फोडिले भांडार. भगवंताचं जे धान्याचं भांडार आहे ते तुकोबरायांनी फोडलं आणि समाजासाठी उघडं केलं, समाजाच्यासाठी समोर आणलं. तिथं तुकोबरायांनी विचार केला का, लका किती पोती माझी नेली. आज आपण मात्र स्वहितासाठी, लौकिकासाठी किती जगतो मंडळी. जगत असताना संत काय करतात, संत का मोठे आहेत, संत का महान आहेत, तर संत सामान्य माणसाला असामान्य करतात असे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी भांडार खुलं केलं सगळ्यांसाठी. सगळ्या असणाऱ्या ऋणाच्या चोपड्या आहेत त्या चंद्रभागेमध्ये नेऊन तुकोबरायांनी बुडवल्या. का? बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. का? हे जग बुडतंय, अंधकाराच्या मार्गानं जग चाललेलं आहे. पण त्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये दुःख आले का, वेदना आल्या का? आल्या मंडळी. तुकोबरायांच्या ही जीवनामध्ये दुःख आलं, यातना आल्या. तुकोबरायांना सुद्धा समाजाकडून, तत्कालीन समाजामध्ये तुकोबरायांचाही द्वेष करणारी माणसं होती का? होती मंडळी. पण तरीही तुकोबराय तिथं थांबले का? नाही थांबले मंडळी. तुकोबरायांच्यावर एक तर वेळ अशी आली की तुकोबरायांच्या असणारी गाथा इंद्रायणीमध्ये बुडवावी लागली तुकोबरायांना. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस तुकोबराय त्या इंद्रायणीच्या काठावरती बसले. 13 दिवस अन्न त्याग आहे, पाण्याचा त्याग तुकोबरायांनी केलाय. पण माणसाचं जीवन कसं आहे बघा, 13 दिवस अन्न त्याग, पाण्याचा त्याग करणारे तुकोबराय एका बाजूला, आणि आपण एकादशी धरतो, उपास धरतो, दुपार झाली की म्हणतो लका खिचडी आणा, वरीचा भात येऊ द्या. 4 वाजले की आपल्या मनात लगेच येतं की अरे बापरे चहा आणा, त्यात पण आल्याचा चहा आणा. 6 वाजले की आपल्याला पुन्हा आठवण येते एकादशी दुप्पट खाटशी. असं आपलं जीवन एका बाजूला आहे आणि निरामय जीवन जगणारे संत एका बाजूला आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. निरामय जीवन जगणं हा संतांचा विषय, तुकोबरायांचा विषय, माऊलींचा विषय. अरे वेशीची मुलगी म्हणून गणली गेलेली कान्होपात्रा भक्तिमय होते आणि भगवंताला आपलंसं करून घेते. आयुष्यामध्ये तुमचा वारसा काय आहे याच्याकडे बघू नका. आयुष्यामध्ये तुमचा वारसा काय आहे याच्याकडे बघू नका. आयुष्यामध्ये वारसा निर्माण करायला शिका. विठ्ठल संत वारसा निर्माण करतात. संत आपली वाट आहे ती सुकर करतात. आणि याच चरणामध्ये तुकोबरायांनी सांगितलं विषय तो त्यांचा झाला नारायण. तुकोबरायांचा विषय नारायण झाला. ज्या तुकोबरायांची गाथा बुडली, 13 दिवस तुकोबराय त्या इंद्रायणीच्या काठी बसलेले आहेत आणि त्या इंद्रायणीच्या काठावर ते बसलेले असताना बुडलेली गाथा साक्षात सरस्वती मातेनं यावं आणि तुकोबरायांच्या हातावरती ती गाथा ठेवावी. मंडळी तुकोबरायांचा तो अधिकार आहे. मंडळी जीवाचे नियम शिवमय झालेल्या जीवाला लागत नाहीत. मंडळी तुकोबरायांसाठी साक्षात सरस्वती मातेनं यावं आणि तुकोबरायांच्या
हातामध्ये ती गाथा दिली. आज ती गाथा महाराष्ट्राच्या भारतवर्षाच्या विश्वात्मकाच्या प्रत्येक वाड्या वस्त्यावरती माणसांच्या हृदयात तरली. जी गाथा भौतिक रूपानं बुडवली गेली ती गाथा वाड्या वस्त्यांवरती माणसांच्या हृदयावरती तरली आणि त्याच गाथेनं माणसांचा माथा सुधरवला. कारण तुकोबरायांचा अधिकार काय आहे? तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकाशी आले. तुकोबरायांना न्यायला साक्षात ब्रह्म यावं, त्या तुकोबरायांनी जगासाठी गाथा द्यावी. विषय हा माणसाच्या जीवनातला नारायण व्हावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की. हर हर